आणि आखाती देशातल्या युद्धाचा फळांच्या व्यापारावरती मोठा परिणाम झालाय। युद्धामुळे फळांची आयात निर्यात मंदावलेली आहे आणि आयात निर्यात रखडल्यानं फळ व्यापारी चिंतेत आहेत। निर्यात रखडल्यानं फळ स्थानिक बाजारात दर कोसळणार आहेत। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आहे तो पुण्यातल्या फळांच्या मार्केटवर देखील पडल्याचं आपल्याला दिसून येतंय। कारण आतापर्यंत हजारो कोटींचं नुकसान मागच्या 10 दिवसात फळ विक्रेत्यांचं आणि त्याच्यात सलग असलेलं शेतकऱ्यांचं देखील झाल्याचं पाहायला मिळते। बघितलं तर किवी आणि ॲपल हे इराण देशातून आपल्याकडे आयात केलं जातं आणि निर्यातीसाठी खरबूज आणि टरबूज हे दोन्ही फळं निर्यात केले जातात। काही ट्रक्स तिथे अडकले आहेत आणि याचा संपूर्ण परिणाम आहे तो विक्रेत्यांवर पडल्याचं पाहायला मिळते। आपल्यासोबत विक्रेते आहेत। सर, 10 दिवसात काय काय परिस्थिती आहे आणि किती नुकसान झालंय? भारतातनं निर्यात होताना म्हणजे कलिंगड, खरबूज, द्राक्ष किंवा केळी हे निर्यात केलं जातं सगळीकडे। ते रमजान महिना आहे, तिकडं पण खूप म्हणजे मागणी असते, त्याच्यामुळे तिकडं खूप आपल्याकडनं महाराष्ट्रातनं त्याच्या रमजानच्या हिशोबाने लागवड केलेली असते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी कलिंगड, खरबूज याची। तर त्यांचे सगळ्यांचे कंटेनर तिकडं अडकलेले आहेत। मग किमतीमध्ये जवळजवळ 15 ते 20% फरक पडलेला आहे, जास्त पण कमी नाही। कारण कलिंगड जे होतं ते पहिलं 25 रुपयाच्या आसपास विकलं जायचं, आता त्याचे 15 रुपये 18 रुपये बाजार झाले। खरबूज जे आहे ते 40-45 रुपये बाजार होतं, ते 30-35 रुपये झालेले। द्राक्ष 150-130 रुपये बाजार होते, ते आता 90-100 रुपये बाजार झालेले आहेत। युद्ध किती काळ चालतं आणि युद्धाचा परिणाम अजून भारतावर किती अवलंबून आहे या सगळ्या गोष्टींवर आहे, आपल्या सगळ्या गोष्टी अवलंबून असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.